क्वेश्चन काय दिलेला आहे, इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स देन शो दॅट एक्स dy बाय dx इज इक्वल टू वाय लॉग वाय. तर हे आपल्याला प्रूफ करायचं. जर वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स असेल तर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. एक्स अपॉन ओके हा जो आहे एक्स अपॉन जस्ट एक्स अपॉन dy बाय dx इज इक्वल टू वाय लॉग वाय. तर याचा आन्सर स्टार्ट करताना आपण ऍज इट इज दिलं तिथून स्टार्ट करूया. वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. आता इथे आपल्याला टू दॅट मध्ये कुठेही ई रेस टू एक्स दिसत नाही, म्हणजे पुढे जाऊन तो आपल्याला काय करायला पाहिजे, कॅन्सल करायला पाहिजे. तर दोन्हीकडे लॉग घ्यायचा. दोन्हीकडे काय घेणार, लॉग घेणार. लॉग वाय इज इक्वल टू इकडे पण काय घेणार आपण, लॉग ओके ई रेस टू एक्स. तर असं लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आता इथे लॉग वाय ऍज इट इज राहील, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर लॉग आणि ई एक्सपोनेन्शियल हे एकमेकांच्या अपोजिट आहे, ते एकमेकाला कॅन्सल होतील. हे दोन्ही कॅन्सल होतील आणि फक्त काय राहील एक्स इज इक्वल टू लॉग वन किंवा लॉग वाय इज इक्वल टू एक्स. त्याला नंबर वन द्या, हे पुढे आपल्याला लागणार आहे. तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे कारण टू दॅट मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. तर परत एकदा आपण वाय ऍज इट इज राईट डाऊन करूया. वाय इज इक्वल टू ई रेस टू ई एक्स. सो सेंटेन्स काय लिहिणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके तर डिफरन्शिएशन घेतल्यावर काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू, तर इकडे पण डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ ई रेस टू एक्स. आता हे घेतल्यानंतर इथे आपण जर बघितलं तर ई रेस टू एक्स असं कुठलंही फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज ई रेस टू एक्सच आहे ना. इथे ई रेस टू एक्स आहे, त्यामुळे ई रेस टू एक्स ऍज इट इज आहे ना. आणि परत फंक्शन ऑफ फंक्शन चा डेरिव्हेटिव्ह घेताना परत या ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपण. त्यातला एक कॉन्स्टंट आहे. ओके म्हणजे काय ई रेस टू एक्स डी बाय dx. आता यातला ए सुद्धा कॉन्स्टंट आहे. तर ए सध्या आपण साईडला घेतला तर आतमध्ये कोण राहणार, फक्त एक्स. म्हणजे या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मागच्या एका एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं ई रेस टू एक्स ऍज इट इज राईट डाऊन करूया. त्यानंतर हा ए आपण साईडला घेतला तोही घेऊया आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन. ओके सो dy बाय dx इज इक्वल टू वन ने मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडणार नाही, म्हणजे काय येणार ऍज इट इज ई रेस टू एक्स आणि ए येणार. ओके आता टू दॅट मध्ये जर आपण बघितलं तर टू दॅट मध्ये dy बाय dx ला कशाने मल्टिप्लाय केलं, एक्स ने. तर त्यांना एक्स ने आपण मल्टिप्लाय करूया बोथ साइड. मल्टिप्लाय बोथ साइड बाय एक्स. दोन्ही साइडला काय करायचं, एक्स ने मल्टिप्लाय करायचं. सो एक्स मल्टिप्लाय dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स ऍज इट इज. आणि इकडं कशाने मल्टिप्लाय करणार, ई मल्टिप्लाय एक्स, कारण इकडे एक्स घेतला म्हणजे इकडे एक्स घ्यायला पाहिजे. ओके सो एक्स dy बाय dx. आता प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही बघितलं स्टार्टिंगला y इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, ई रेस टू एक्स दिलेलं आहे. ओके सो y लिहूया. त्याच्यात पण आपण असं करू शकतो, एक्स पहिल्यांदा द्या, एक्स ऍज इट इज द्या आणि सॉरी जस्ट मिनिट, तर बघा जसं येईल तसं घेऊया. ई रेस टू एक्स, हो सॉरी जस्ट मिनिट, ई रेस टू एक्स. तर इथे ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू काय आहे, क्वेश्चन मध्ये बघितलं आपण ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू काय वाय आहे. सो इथे लिहूया वाय. ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू काय वाय, दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये काही नाही म्हणजे मल्टिप्लाय असणार एक्स. ओके एक्स ची व्हॅल्यू जसं की तुम्हाला वन मध्ये सांगितलं होतं आपल्याला पुढे लागणार. तर एक्स ची व्हॅल्यू किती आहे, इथे एक्स दिसतोय आपल्याला. ओके त्याची व्हॅल्यू काय आहे इथे लॉग वाय. त्यामुळे एक्सच्या जागी काय पुट करणार, लॉग वाय. तर इथे लॉग वाय पुट करूया आपण, लॉग वाय. ओके देअरफॉर फायनली एक्स dy बाय dx इज इक्वल टू, हे आपलं प्रूव्ह दॅट आलेलं आहे. बघा प्रूव्ह दॅट मध्ये काय होतं क्वेश्चन मध्ये, वाय लॉग वाय. हेच इथे कन्सिडर करूया, वाय लॉग वाय दॅट इज रिक्वायर्ड.